राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने माझं चॅनल सबस्क्राईब करावं. विषय फार गंभीर आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे जे लोक असतात त्यांचा संयम एवढ्या लवकर का संपतो? परवाची घटना आहे कल्याण डोंबिवलीमध्ये एका महानगरपालिकेच्या रुग्णालयात तिथल्याच एका नगरसेवकाने, ज्याचं नाव रमेश म्हात्रे आहे, यांनी येऊन डॉक्टर आणि संबंधित नर्सेसवर हात उचलला. त्याची काही काही छायाचित्र मी तुम्हाला दाखवते, ते पहा. पाहिली. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. गोष्ट अशी झाली की एक स्त्री बाळंतपणासाठी त्या संबंधित महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होऊ इच्छित होती आणि प्रसूतीनंतर नवजात शिशूची सर्व प्रकारची काळजी घेण्यासाठी म्हणून जी काचेची पिढी, त्याला इन्क्युबेटर म्हणतात, आणि असा बेड त्या रुग्णालयात उपलब्ध नव्हता. विषय नीट समजून घ्या. पण ते स्त्री आणि तिचे नातेवाईक, नाही तुम्ही आमच्या स्त्रीला ॲडमिटच करून घ्या असा आग्रह रुग्णालय प्रशासनाकडे धरू लागले. प्रशासनाची अडचण झाली कारण त्यांच्याकडे बेडच उपलब्ध नव्हते. आणि जर त्यांना दाखल करून घेतलं असतं आणि बाळंतीणला जर पुन्हा जमिनीवर झोपवलं असतं तर त्याची एक बातमी झाली असते. आणि या सगळ्या गहमागमीत, या सगळ्या चर्चेत त्या स्त्रीच्या नातेवाईकांनी, जिला बाळंतीणपणासाठी आणलं होतं, त्यांनी संबंधित नगरसेवक रमेश म्हात्रे यांना फोन केला. आता रमेश म्हात्रे तिथं आले. शिवसेनेचे नगरसेवक, त्यांना बाळकडू मिळालेलं आहे की 20% राजकारण, 80% समाजकारण, आणि जिथं अन्याय दिसेल तिथं अन्याय करणारे फोडून काढा, असं त्यांचं मत. खरं म्हणजे ते स्वतः नगरसेवक आहेत. जे रुग्णालय आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे. याच कल्याण डोंबिवलीमधून लोकसभेवर डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखे तरुण डॉक्टर त्याचं नेतृत्व करतायत. ते खासदार आहेत तिथले, स्वतः डॉक्टर आहेत आणि अत्यंत कष्टाळू आहेत. पक्षासाठी 24 तास जवळपास वेळ आपल्या वडिलांसारखा म्हणजे माननीय एकनाथजी शिंदेसारखा देत आहेत. अत्यंत मृदूभाषी आहेत. वेळोप्रसंगी ते कडकसुद्धा होतात. पण मला सांगा, या नगरसेवकांनी आल्यानंतर ज्या प्रकारे रुग्णालयात आपलं वर्तन केलं, म्हणजे त्यांनी डॉक्टरला मारलं, महिला डॉक्टरच्या हातातून फोन काढून घेतला असं म्हणतात, पण ज्या पद्धतीचे फोटो आलेत किंवा ज्या पद्धतीच्या फिल्म बाहेर आल्यात त्याच्यात त्यांनी जोरात फटका त्या महिला डॉक्टरच्या हातावर मारला, जिच्या हातात मोबाईल होता. आता तिच्या आईची एक प्रतिक्रिया, म्हणजे डॉक्टर महिला असलेली तिच्या आईची काय प्रतिक्रिया की आम्ही याच्यासाठी मुलींना शिकवलं का? माझ्या भावना तर म्हणजे मी एक आई म्हणून मला ज्या यातना झाल्या, ज्या त्यांनी शिवीगाळ केली, त्या खूप निंदनीय आहे. आम्ही अशा संस्कारामध्ये आमच्या मुलांना वाढवलेलं नाहीये, बरोबर. आणि आम्ही मेडिकल एज्युकेशनसाठी आमची मुलं जी रात्रंदिवस मेहनत करून आज इथपर्यंत या पोझिशनला आले, जशी त्यांची करिअरची सुरुवात होत आहे आणि लगेच ते अशी करिअर सुरुवात होते. 1 महिनाच झाला तिला इथे फक्त जॉईनिंग दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत ही अशी घटना तिच्यासोबत घडलेली आहे. ती खूप निंदनीय आहे. माझी शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की तिला योग्य तो न्याय मिळावा. यांच्यासाठी मुलीला आम्ही इथं आणलं का असं मार खाण्यासाठी? अहो रमेश म्हात्रे, तुम्ही एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक आहात
आणि तुमची अशी उद्दाम वागणूक याचे परिणाम नेतृत्वावर काय होतात उद्या तुम्हाला कुणी विचारणार नाही आहे. जर एखाद्याचा मुलगा रस्त्याने विक्षिप्त चाळे करत असेल तर लोक त्या मुलाला विचारत नाही, त्या बापाला विचारतात की हे कार्ट असं जन्माला कसं घातलं. उद्या शिंदे साहेबाला लोक विचारतील की तुमच्या पक्षाचा हा नगरसेवक डॉक्टरला मारतो, महिला डॉक्टरच्या अंगावर हात उचलतो. खरं म्हणजे या रमेश म्हात्रेंनी जर समजूतदारपणा दाखवला असता आणि त्या रुग्णाला जे डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालयातले डॉक्टर म्हणत होते की यांना सायनला ॲडमिट करा, एखादी गाडी करून दिली असती आणि त्यांना जर सायनला ॲडमिट केलं असतं हा प्रश्न सुटला असता. पण आपण नगरसेवक कसे आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी डॉक्टरला मारहाण केली, नर्सेसला मारहाण केली, महिला डॉक्टरला मारहाण केली. हा त्या सगळ्यांचे व्हिडिओ पार रडत रडत त्या डॉक्टर महिला आणि नर्सेस सांगतायत. एखाद्याच्या लेकराला एवढं मारतात का कधी? तुमच्या मुलांना मारलं तर काय करणार आहे? चालेल ते चालेल. काय सांगणार आपल्याला? रमेश म्हात्रे तुम्ही विसरलात का? अहो आपले नेते एकनाथजी शिंदेनी त्यांच्या तरुण वयात डान्स बार फोडलेत, डान्स बार. एकनाथजी शिंदेनी त्यांच्या तरुण वयात डान्स बार फोडलेत, डान्स बार. आणि तुम्ही काय करताय? दवाखाने फोडताय. हे शिकलात तुम्ही. आणि तुम्ही असं वागल्यामुळं नेतृत्वाला काय प्रश्नाला उत्तर द्यावं लागत असतील आणि तुमचं समर्थन कोण करतो? तो एक आमदार ज्याने ठोसा मारला कॅन्टीनच्या मुलाला, कर्मचाऱ्याला. त्या मारहाणीचं समर्थन नाही, पण डॉक्टर आणि नर्सेसने विचार करा लोक असं का वागतात. अरे त्यांच्यावरही कामाचे ताण असतात, त्यांनाही विचारणारे कोणी लोक असतात. घटना साधी आहे, पण या घटनेचे दुष्परिणाम आणि दीर्घकालीन परिणाम काय होते त्याचा विचार कुणीच करत नाही. मग तुमचा जर संयम एवढा कमी आहे, तुमचा जर संयम एवढा ढळतोय, तुमचा तोल जर ढळतोय, तर तुम्ही या जनसेवेत का उतरलात, का नगरसेवक झालात? अहो इथं 100 लोकांच्या शिव्या ऐकल्यावर कुणीतरी एक तुम्हाला आशीर्वाद देतं असं राजकारण असतं. रमेश म्हात्रे तुमचं हे कृत्य कुणीही सुजाण नागरिक, कुणीही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता याचं समर्थन करणार नाही. याचे परिणाम काय झाले? रोहित पवारसारख्या विघ्नसंतोषी आमदाराला या फटीत पाय घालून फट कशी मोठी करता येईल याची संधी मिळाली. त्यांचं वक्तव्य काय की रमेश म्हात्रेची रस्त्यावरून दिंड करा. रोहित पवार तुम्ही मुंबईच्या एका पोलीस स्टेशनमध्ये कसं वागलात? मग तुमची दिंड काढायची, तुम्ही पोलीस अधिकाऱ्यावर कसे धावून गेलात? अख्खा महाराष्ट्र आपल्या बापाची जागीर असल्यासारखं तर तुम्ही अधिकाऱ्याला दटवत असतात. कुठलंही आंदोलन असू, काही असू, तुम्ही तिथं हजर होता, तुमचा संबंध असू नसू. अहो इथं तुम्ही परवा संभाजीनगरला आले, तुम्ही आणि तुमचा तो कोण एक विदर्भातला आहे बघा रील स्टार, त्यांनी मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध घोषणा द्या म्हणले तर विद्यार्थ्यांनी तुमचं ऐकलं नाही. आणि तुम्ही तिथं कल्याण डोंबिवली म्हणून सांगता काय? तुम्ही अधिकाऱ्याला कसं बोलता? एकेरीवर बोलता. हे लोकांनाही माहिती आहे, पण तुम्हाला एक संधी मिळाली ना. म्हणून रमेश म्हात्रे तुम्ही जरी माफी मागितली असली तरी मला असं वाटतं की तुम्ही त्या डॉक्टर आणि संबंधित महिला डॉक्टर नर्सेसच्या पालकांची सुद्धा जाऊन माफी मागा, त्यांना धीर द्या. ते घाबरून गेलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आपले पाल्य, विशेषतः त्या महिला डॉक्टरची आई, या अशा ठिकाणी आपण नोकरीला ठेवावं का नाही. आणि तुमच्या अशा कृतीमुळं डॉक्टर शिंदेंना काय उत्तर द्यावं लागत असेल? ते खासदार आहेत. अहो ते परवा पाऊस पडला तर स्वतः फिरत होते, कॉन्ट्रॅक्टरला सांगत होते कसं काम करायचं काय नाही. आज त्यांच्यावर सुद्धा तुम्ही काय वेळ आणलेली आहे? मला असं वाटतं की प्रत्येक म्हात्रे जर स्वतःला भिकू समजू लागला तर कसं होईल? रमेश म्हात्रे तुम्ही संयम ठेवा. माफी मागून काम चालणार नाही. तुमच्या कृतीतून हे दाखवून द्या की तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे. धन्यवाद.